मताची पोळी भाजण्याचा काम केला अख्ख्या राज्यभर आणि सत्तेचा दुरुपयोग, पैशाची मस्ती, या सगळ्या ताकदीवर तुम्ही निवडणुकीला समोर आला होता। परभणीमध्ये पालकमंत्री ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून ह्या गल्लीत, पोलिसाच्या गाड्या मागे ट्याव करीत सुरूच। एवढं करून सुद्धा तुमच्या प्रभागातला नगरसेवक तुम्ही निवडून आणून जगले नाहीत, म्हणून मी मला नैतिकता स्वीकारून आपण पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या। तुमच्या वार्डातले नगरसेवक तुम्ही आणू शकले नाहीत आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत। एवढ्या पैशाचं सुळसुळाट, एका मताला 15,000 रुपयापर्यंतचे पैसे वाटप यांनी केले। भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची ओळख आता एकच राहिलेली आहे, पैसे वाटा आणि मतदान घ्या। आणि एवढं करून नाही जमलं तर अधिकाला हाताची धरा, निवडून आलेल्याला पाडा आणि हारलेल्याला निवडा। तर असंच प्रभाग क्रमांक 1 मधल्या व्यंकट ढाळेच्या निवडणुकीमध्ये जी बाद झालेली मतं एकीकडं आणि मंजूर असलेली मतं एकीकडं। आता बाद सुरुवातीला मताची काउंटिंगच ज्या ह्याच्यावर झालेल्या बॅलेट पेपरवर झालेल्या मताच्या मोजणीपासून सुरुवात झाली। बॅलेट पत्रावरची जी मतं मोजणी झाली त्यावेळेस व्हॅलिड आणि इनव्हॅलिड मताची अगोदर छाननी केली। 3 वेळेस आणखीनही तिथे कॅमेरे आहेत, त्या कॅमेऱ्यात तुम्ही बघा 3 वेळेस इनव्हॅलिड मतं केलेली बाजूला केली आणि व्हॅलिड मतं बाजूला केली आणि नंतर फायनल झाल्यानंतर ती व्हॅलिड झालेली मतं मोजली आणि नंतर मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली। ज्यावेळेस मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली आणि नंतर शेवटी असा निर्णय आला, एक शेवटच्या टप्प्याला अशी लढाई आली की आता ही एका मताच्या फरकानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतोय। अशा वेळी आमच्या सन्माननीय पालकमंत्री ताईंनी 10-12 कॉल त्या आरोला करून इनव्हॅलिड केलेल्या मतातले 2 मतं बाहेर काढले आणि त्याला व्हॅलिड करून हा निकाल त्यांना फिरवायचा होता। पण आमच्या उमेदवारांनी त्याच्या समर्थकांनी आम्हाला फोन केला, मी त्या ठिकाणी पोहोचलो, माझ्या पाठोपाठ आमदार साहेब आले, आम्ही त्या अधिकाऱ्याला सरळ सांगितलं हे सगळं इन कॅमेरा चालू आहे, मी सगळी मीडिया घेऊन आलोय। इनव्हॅलिड झालेल्या मताला व्हॅलिड करण्याचा नैतिक अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही। ज्या वेळेस तुम्ही इनव्हॅलिड मतं बाजूला केलेत, आता व्हॅलिड मतच तुम्हाला मोजायचे, ह्या मताला तुम्हाला हात लावायचा नैतिक अधिकार नाही। परंतु तुम्ही अंडर प्रेशर होत्या, मी त्यांना विचारलं तुम्हाला काही दबाव आहे का, तुम्ही कोणत्या नैतिकतेतून ह्या मतं मोजणार आहात, हे मतं तुम्हीच इनव्हॅलिड केलेत, मग आता तुम्हाला पुन्हा ते व्हॅलिड करायसाठी इकडे घ्यायचा आहे का, कोण दिला तुम्हाला? मी म्हणलं ही लोकशाही जीवन ठेवायची असेल तर तुम्ही सत्सद बुद्धीनं हा निर्णय घ्या। तुम्ही जर इथे गडबड करताल तर तुम्हाला या ठिकाणी जागेवर निलंबित करण्याची भूमिका सुद्धा मी घेतल्याची सोडणार नाही, लक्षात ठेवा। आम्ही एवढं टोकाचं बोललो, आरोला भेटलो, आरोला सगळी वस्तुस्थिती सांगितली, आरोला त्यांच्याकडे पाठवलं आणि आरोला नंतर निकाल जाहीर केला। पण जाहीर केल्यावर सुद्धा पुन्हा थांबवलं आणि पुन्हा रिकाउंटिंग करायचा अर्ज उमेदवार देतो आणि हे जे अर्ज घेतात त्याची एवढी लाजीरवाणी निवडणूक या देशामध्ये कधी पाहिली नाही आणि भविष्यात तर पाहू शकतो, हे काळ आहे तोवर। त्यामुळे अशा पद्धतीने जर या निवडणुका होत असतील आणि सामान्य मतदाराला तुम्ही प्रलोभन देऊन निवडणूक जिंकत असताल तर मला ह्या लोकांची, ह्या पक्षाची क्यू करावी वाटते। इकडे घोषणा काय आहेत, देशात नंबर 1 चा पक्ष कोणता, भारतीय जनता पार्टी, आणि रस्त्यावर प्रचारात फिरताना 4 कार्यकर्ते नाही भारतीय जनता पार्टी जवळ, पण देशातला नंबर 1 चा पक्ष, त्याच्या मागे माणूस नाही। पण ह्याच्या मागे माणूस जरी नसला तर सत्तेच्या माध्यमातून प्रशासनातले काही अधिकारी आणि पैशाची मस्ती या 2 जोरावर ते या ठिकाणी निवडणुकीला समोर गेले। पण मी परभणीकरांना या ठिकाणी पुन्हा मी त्यांचं अभिवादन करतो, त्यांना त्यांचे आभार मानतोय की तुम्ही एवढ्या सगळ्या धांदली सुद्धा, एवढ्या सगळ्या वावटळी सुद्धा परभणीच्या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही सज्ज झालात, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.